प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. यावेळेला मात्र त्यांनी स्ट्रॅटेजी चेंज केली आहे. मगाच्या दोन्ही सामन्यामध्ये पहिल्यांदा बॅटिंग घेतली होती, 45 धावा बनवल्या होत्या. दुसऱ्या सामन्यामध्ये 37 धावा बनवल्या होत्या. त्या डिफेंड केल्या होत्या. आता मात्र चेस करण्याचा प्रयत्न करतायत ते, आणि ही स्ट्रॅटेजी त्यांची मलाही आवडली, कारण काहीतरी बदल झाला पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये नॉकआउट सीझन आहे उद्या, तर नॉकआउट सेशन मध्ये या वेळेला काय होईल, एखाद्या वेळेला बॅटिंग आली तर काय करता येईल, आणि तो एक्सपेरिमेंट या ठिकाणी केलाय सायूच्या संघांच्या विरोधात, कारण आपली गोलंदाजी मजबूत आहे. मैत्री 11 ने फलंदाजी स्वीकारली आहे. 10,400 आतापर्यंत 10,400 लोकांनी आजच्या रात्रीमध्ये आपल्याला पाहिले. सर्वांचं हार्दिक स्वागत, शुभेच्छा, आभार. 10,700 पर्यंत पोहोचलोय. अजूनही येणारे 3 तास बाकी आहेत. 2.5 ते 3 तासामध्ये आणखीन 10,000 मिळाले तर 20,000 पर्यंत पोहोचू शकतो. उद्या मात्र हंगाम नक्कीच होणार आहे. उद्या आहे ग्रँड फिनालेचा रात, ग्रँड फिनालेची नाईट, बड़ी नाइट, बड़ी फाइट, बड़ा मंच और बड़ा पंच कल देखने को मिलेगा. लेकिन यहाँ पे तो मौका है दोनों टीमों में जीतने का और टेबल टॉप करने का. इसीलिए आए हैं मैत्री 11 के बल्लेबाज विक्रम और गोरक्षनाथ. गोरक्षनाथ कॅप्टन टॉस जीतकर पहिले बल्लेबाजी की आहे. तिन्ही सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे त्यांनी. पहिल्या सामन्यात 45 डिपेंड केले, दुसऱ्या सामन्यात 37 डिपेंड केलेत. आता किती डिपेंड करतात बघूया. समोरचा संघ सुद्धा तुल्यबळ आहे. थोडीशी त्यांना लक सुद्धा आहे. मेहनतीला लकची जोड आहे, नशिबाची जोड आहे. 12 तारखेचा आवाज ना. एक वाजून 35 मिनिटं रात्रीची. इनफॅक्ट आपण दुसऱ्या 11 तारीख अक्षय तृतीया, आज 10 तारीखला अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती साजरी करण्यात आली. अक्षय तृतीया म्हणजे अक्षय धनसंपदा आणि सुख यासाठी असतो हा दिवस. परंतु या ठिकाणी मात्र क्रिकेटचा अक्षय या ठिकाणी होतोय, कारण क्रिकेटचं हे सुख अनुभवायला मिळत आहे. पहिला चेंडू जातो वाईड, उदू यांचा ऑप्टिकच्या लेस्टिकच्या बाहेर 2 धावांनी खातं खोललं जाते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर मारा, 2 धावांनी पुन्हा एकदा वाढलं जातोय. धाव संख्या 4 वरती. बिन बाद 4. छोटी आग छोटी गर्मी देती है. आग कितनी बड़ी होती है उससे उस पर निर्धारित है. बड़ी आग बड़ी गर्मी देती है. छोटे सपने छोटे रिजल्ट देते हैं, बड़े सपने बड़े रिजल्ट देते हैं. सपना बड़ा होना चाहिए. सपना यही होना चाहिए कि मैच जीतना है और उत्कर्ष प्रीमियर लीग की चमचमती ट्रॉफी जीतनी है. इसी के लिए तैयार है दोनों टीमें. या वेळेला मात्र ब्लॉक होलला खोदून काढलाय. बेस्ट वर्सेस बेस्ट. या वेळेला क्वालिटी ऑफ क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल, कारण उदू वन ऑफ द बेस्ट बॉलर, त्याच्या समोर आहे वन ऑफ द बेस्ट बॅटर. आणि आता काय डिफेंड केलाय संतोष पात्रे. आणि त्या ठिकाणी त्याचं नाव माहित आहे तुला? संतोषच्या बरोबर ऋग्वेद यांच्याकडून सिली पॉइंटला 2 क्षेत्ररक्षक. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. हा फटका मात्र सजला होता, गोळी सारखा आला होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते मिड ऑनच्या दिशेने. त्यांची नावं कुठे आहेत रे? याचं नाव काय? कौस्तुभ सारंग यांच्याकडून विक्रम खेळेल उदूयाला. सुधीर भाई प्रतिष्ठान यांच्याकडून गोलंदाजी. यावेळेला मात्र फटका सजवला जातो चौकाऱ्यासाठी. मिळतोय खडखडीत ड्राईव्ह 4 धावांसाठी. यस जीजे.
थँक्यू व्हेरी मच डीजे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती धावसंख्या आहे 13. यावेळेला सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. बॉल बाय सायू अडुरेकर. आतापर्यंत ऑलराऊंड परफॉर्मन्स दिलाय सायूने. यावेळेला दुसरं षटक हाताळतोय. पहिल्या सामन्यामध्ये पहिलं षटक हाताळलं होतं, दुसऱ्या सामन्यामध्ये दुसरं षटक आणि तोच धागा त्याने ठेवलाय तसाच. आणि दुसऱ्या ओव्हर मधला पहिला चेंडू ओव्हर द लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. राईट अँड राऊंड विकेट मारा करेल. ऑफस्टिकच्या बाहेर गेला होता चेंडू. हा गोरक्षणातला कळला सुद्धा नाही. सायू शूटर पद्धतीचा रॉंग अँड डिलिव्हरी याला म्हणतात. हो, यावेळेला मात्र सुरेख गोलंदाजी. अंपायर डिसिजन वनडी ना. हा येस वनडी. अंपायर डिसिजन वनडी बाईच्या स्वरूपामध्ये. एका धावेवरती समाधान. 14 बिना किसी विकेट के नुकसान पे गोरक्षला खेळायचं सायूला. यावेळेला मात्र सायूच्या बॅट बॉल येतोय फुल टॉस आणि बॅट मधून येतोय खणखणीत ड्राईव्ह टॅप शॉट चौकारासाठी काउंट कॉर्नर मध्ये. आमच्या कॅमेरा मधला मगाशी पायाला चेंडूला आदळला होता, तो मात्र टिपला अतिशय सुरेख पद्धतीने. गुड कॅमेरा वर्क. मावळ टीम सन्माननीय श्री सौरभ मयेकर दादा यांच्याकडून या चौकाराने धावसंख्या 18 वरती पोहोचवली जाते. सायू पुढचा चेंडू टाकेल. यावेळेला भरकटलाय. शूटर गोलंदाजांचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा का लाईन भरकटली की शोएब अख्तर बनतात. शोएब अख्तरचं सुद्धा तेच वैशिष्ट्य होतं. वाईड बॉल. धावसंख्या 19 वरती. राईट अँड राऊंड विकेट. सायू इज इन फुल फॉर्म टू नाईट. आणि आता मात्र बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न लागतोय. वनडी. एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 20. बॉल 2 चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक 20 धावा. गोरक्षणाचा या 2 चेंडूवरती 2 चौकार लावलेच पाहिजेत. एक तरी यायलाच पाहिजे. सायू यांचा पुढचा चेंडू. यावेळेला मात्र इनसाइड आउट. परत एकदा स्टेप डाऊन झाले पण चौकार काही वसूल होत आला नाही. फॉलो मध्ये फील्ड केलं ते सायू यांनी. सायू परत एकदा शेवटचा चेंडू टाकेल. गोरक्षणातला जखडून ठेवलंय. वेल बॉल सायू. वेल बॉल. टप्पा काय परफेक्ट आहे. गुड लेंथ स्पॉट याला म्हणतात अंडरआर्म क्रिकेट मधल्या. ओव्हरआर्म क्रिकेट मध्ये टेस्ट मध्ये गुड लेंथ स्पॉट हे विकेट मिळवून देणारे असतात. त्यामध्ये जरा जरी स्विंग झाला तर स्लिप मध्ये कॅच जाण्याचा धोका असतो. 21 अंडरआर्म क्रिकेट मध्ये हा गुड लेंथ स्पॉट शूटर साठी. स्पिनर शोधत असतो तो टप्पा थोडासा मागे असतो आणि शूटर शोधत असतो तो टप्पा. आत्ताचा जो चेंडू होता तो परफेक्ट चेंडू होता. दरम्यान षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 21. हा सामना मात्र होईल रंगतदार, कारण जब किया है तूने अपनी काबिलियत पे विश्वास, तब रचा है तूने इतिहास. ये खेल है, इसमें हार जीत तो होती रहेगी. वही होगा विजयी, कोई होगा विजयी, तो किसी को शिकस्त मिलती रहेगी. नेक्स्ट बॉलर आहे हरेश आडुरेकर, मॅन फ्रॉम तुळसुंदे. लेजंड खेळाडू, एक लेग स्पिन करण्यामध्ये माहिर. यावेळेला परत एकदा लेग स्पिन. काय टप्पा होता. नो चान्स फॉर द बॅटर. कोणतंही उत्तर नव्हतं. नो आन्सर बाय द बॅट्समन. विक्रमला जखडून ठेवलंय. व्हेरिएशन ऑफ ब्रेक स्किल याला म्हणतात. स्किल कोणत्याही पद्धतीची स्टान्स मध्ये बदल नाही, गोलंदाजाच्या ऍक्शन मध्ये बदल नाही, स्विंग बदललाय, व्हेरिएशन दिसतोय. गुड वर्क, गुड फील्ड वर्क, प्युअर, एकदम प्युअर क्रिकेट. काय झालं पाहिजे या अशा प्रकारच्या क्रिकेटसाठी. उत्कृष्ट गोलंदाजी, तितकंच चांगलं समय सूचक अशा फलंदाजीचं प्रदर्शन विक्रम यांच्याकडून. काय शॉट सजवला होता. एखाद्या नवरीला सजवणाऱ्या शृंगारिक साडीसारखा हा शॉट गेला होता, परंतु त्याच पद्धतीची क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी दिसलं. यावेळेला मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट, एक धाव. एका धावेने अशा प्रकारचे शॉट ओव्हरआर्म मध्ये खेळले जातात तेव्हा त्याला पिकअप शॉट बोलला जातो. एक धाव, एका धावेवरती समाधान. हरेशने मात्र गेम चेंज केला या ओव्हर मध्ये, पूर्णपणे जखडून ठेवलं विक्रमला. दरम्यान पंचांचा इशारा येतो, नो बॉल. येस इट इज. गुड वर्क बाय तृतीय पंचांकडून, आमच्या निनाद सरांकडून येतोय डिसिजन. नो बॉल. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 24. यावेळेला स्लोवर डिलिव्हरी. काय क्रिकेट चाललंय, काय स्पीडने क्रिकेट चाललंय. तितक्या चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हरेश यांच्या माध्यमातून. खरंच जबरदस्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 24. फक्त 3 धावा दिल्यात मित्रांनो हरेशने. याला म्हणतात गेम चेंजर. एक ओव्हर तुम्हाला सामना जिंकून देऊ शकतो, एक षटक तुम्हाला सामन्यामध्ये परत आणू शकतो. येस डीजे.
थँक्यू व्हेरी संघाच्या कर्णधार आणि नाणेफेकीसाठी तयार राहायचं. थँक्यू व्हेरी मच. आणि आता आलाय गोल्डन हँड गोलंदाज कमलेश. यावेळेला स्लोअर डिलिव्हरी. आता मात्र आहे गोरक्षनाथ. कमलेश अभी तेरा होगा. परिस्थिती आता मात्र बदलली आहे. अभी तेरा जलवा दिखाना पडेगा, कारण तुमच्या समोर आहेत गोरक्षनाथ. आता गोरक्षनाथ आहे आणि कमलेश आहे. आता कमलेशची झोप उडाली असेल, नक्कीच झोप उडाली असेल, कारण या 4 धावांनी धावसंख्या वाढवतोय 28 वरती. 40 पार करून देतो का गोरक्षनाथ. यावेळेला मात्र आउटसाइड चौकार होऊन शकला आणि तो दिलाही. 32. कौस्तुभ यांच्याकडून होते मिस फिल्डिंग. 4 धावांनी धावसंख्या वाढवते 32. दुसऱ्या चेंडूवरती कमलेश जोरलेकर पुन्हा एकदा गोलंदाजीकडे होते तयार. राईट ओव्हर द विकेट मारा करेल. यावेळेला टॉप खेळकरी चौकार. 4 धावा डीजे वाजलंच पाहिजे, कारण सलग पाहिजेत. नागिन गाणं लावलंय डीजेने. नागिन सारखा डान्स करायला लावलाय कमलेश जोरलेकरला. गोरक्षनाथने उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजर येते सदा नवी दिशा असावी. ती नवी दिशा दिसते गोरक्षनाथकडे. या चौकाराने धावसंख्या वाढली होती 32-36 वरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. कमलेशकडे एक मात्र प्लस पॉइंट आहे, अवांतर धावा मात्र त्या बाबतीत कंजूसी करतो. यावेळेला मात्र पुढचा चेंडू बीट केला. वेलकम बॅक. याला म्हणतात एक्सपिरियन्स. अनुभव बोलताय भाई, अनुभव बोलताय. 40 वर्षांचा अनुभव आहे अंडरआर्म क्रिकेटचा. कारण लहानातून पाळण्यापासून हा क्रिकेटपटू खेळून आलाय की काय असं वाटायचं एकेकाळी. म्हणूनच त्याला मिस्टर क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट हे नाव माझ्या समालोचनाच्या माध्यमातून मी त्याला दिलं होतं. तो कमलेश डोरलेकर. यावेळेला मात्र 3 चेंडूवरती काय गेम चेंज केला. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार. आता मात्र फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार, पुढच्या 3 चेंडूवरती 0 धावा. म्हणूनच मिस्टर क्रिकेट, अंडरआर्म क्रिकेट कमलेश डोरलेकर. आजही तो दबदबा, आजही तो दरारा, आजही तोच जोश, आजही तोच जल्लोष आणि आजही तीच हुकूमत गाजवताना दिसतोय मैदानामध्ये. 18 पावलांच्या या मैदानामध्ये आपणच राजा आहोत, आपणच किंग आहोत, आपणच बादशाह आहोत आणि आपणच आहोत अंडरआर्म क्रिकेटचा एक्का. यासाठीच 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 36 फक्त. 37 धावांचं पुन्हा एकदा टार्गेट दिलाय सुधीरभाई प्रतिष्ठान समोर. 24 चेंडू 37 धावा. मगाशी डिफेंड केल्या होत्या, आता डिफेंड करेल का? कारण आता त्यांच्या समोर आहे क्वालिटी ऑफ द बॅटिंग लाईन. कमलेश डोरलेकर असू द्यात, सायू आडुरेकर असू द्यात, सुदीक्षा असू द्यात. पाहणे औत्सुक्याचं. तोपर्यंत घेऊया ब्रेक. येस डीजे.
प्रभंजन 23 चेंडू 37 धावा. मैत्री 11 मगापासून डिफेंड करण्यात यशस्वी होते. त्याचं कारण आहे गोलंदाजी. नो बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. विक्रम फुट मुवमेंट चा नो बॉल येतोय. यावेळेला नो बॉलने खातं खोललं जाते. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा असं काही प्रहार केलाय. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल येतोय. प्रभा खेळण्यासाठी तयार आहे. विक्रम गोलंदाजी करेल. 23 चेंडू 36 धावांची आवश्यकता. खेळावलाय ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर. काय बॅटिंग आहे जबरदस्त. सॉरी काय बॉलिंग आहे जबरदस्त. गोलंदाजीचं प्रदर्शन विक्रम. हा यावेळेला मात्र फटका सजवलाय परंतु स्ट्रेट टू द फील्डर. स्ट्रेट टू द फील्डर. जो जितना झुलसता है उतना ही निखर के आता है. जो तकलीफ सहले मेहनत की, जो तकलीफ सहले मेहनत की, वही हर रोज चमकता है. वो चमकने वाला है मैत्री 11 का ये विक्रम. प्रेशर में कोई बिखरता है तो कोई निखरता है. दबाव में कोई बिखरता है तो कोई निखरता है. अभी कौन निखरता है कौन बिखरता है आने वाले वक्त बताएगा. आने वाली 20 गेंदे बताएगी. 20 चेंडू मध्ये धावा हव्या आहेत त्या 36. 20 चेंडू 36 धावा. यावेळेला मात्र लेग ब्रेक ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टिकच्या बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. व्हाईट बॉलने धावसंख्या झाली आहे 2. कधी कधी संकटे आले की 2 पावले मागेच सरकलेले बरं. वाघ मात्र तेच करतो. नंतर मात्र जखमी वाघासारखा चौताळून एकदा का उठतो ना ते सुधीरभाई प्रतिष्ठान करेल का. यावेळेला मात्र स्लोअर डिलिव्हरी एका धावेसाठी फक्त एक धाव मिळते. विक्रम काय सुरेख फलंदाजीचं प्रदर्शन गोलंदाजीचं प्रदर्शन करतोय विक्रम. राईट आर्म ओव्हर राऊंड द विकेट मारा करेल. यावेळेला फटका चुकलाय. कम्प्लीट चुकलाय. कारण लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट डिलिव्हरी होती. आखूड टप्प्याचा बॉल होता. त्याला 100% चौकार वसूल केला असता पण षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या केवळ 3. 37 धावांचा टार्गेट चेस करत असताना पहिल्या चेंडूवरती धक्का मिळाला. सायू आडुरेकरच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. मोठा मासा गळाला लावला आणि सामना चेंज होऊ शकतो. एका चेंडूवरती सगळा सामना चेंज होऊ शकतो. हे आपण वारंवार पाहिलंय. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता आहे. डीजे काही झोपला काय असू दे ना. गौरेश सेकंड ओव्हर. गौरेश घेऊन येतोय. राईट आर्म राऊंड विकेट मारा करेल. लेफ्ट हँडेड बॅटर. हो हा चेंडू मात्र जातोय लेग स्टिकच्या बाहेर. बघूया अंपायरचा डिसिजन येतोय. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. 2 धावांसाठी जातोय. डिक्लेरेशनच्या स्वरूपात 1 धाव. अपील झाला होता उदू. यावेळेला मात्र जोरदार धक्का मिळाला असता तर आणखीन मजा आली असती या सामन्यामध्ये. काय झालं असतं. मौका चहात बुडालेल्या बिस्किटासारखी असते संधी. आपण जेव्हा चहामध्ये बिस्किट बुडवतो ते किती बुडवायला पाहिजे तेही अवलंबून असतं. एकदा का डुबवलं की ते बिस्किट डुबतं. ही संधी निर्माण झाली आहे ती मैत्री 11 साठी. आणि ही संधी बिस्किटात बुडवलेल्या चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटासारखी आहे का. कारण हा येतोय खणखणीत ड्राईव्ह खब्ब फलंदाज उर्दू यांच्याकडून. धावसंख्या 9. यावेळेला मात्र वाढवलाय फलंदाज क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी अटॅकिंग क्षेत्ररक्षक वाढवलाय भवेश आणि प्रवीण. त्या ठिकाणी होतोय सिली पॉइंटच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांचा सापळा. आणखीन एक चांगला शॉट खोदून काढला होता उदूने. दम मात्र नव्हता त्या शॉट मध्ये. ताकद कमी पडली. धाव काही मिळत नाही. संघाची धावसंख्या 9. आणि हा चेंडू मात्र वाईड बॉल. नो बॉलचा इशारा. नो बॉल आणि +1. 2 धावांनी गौरेश बहाल करतोय. प्रसाद हा अवांतरच्या स्वरूपामध्ये 2 धावांनी धावसंख्या 11 वरती पोहोचवली जाते. आता हव्या धावा फक्त 26.
एका चौकाराने काय होऊ शकतं? यावेळेला एक धाव मिळते स्लिप कॉर्डन मध्ये, एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 12. 15 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. आणखीन एक एक्स्ट्रा 15 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. या सामन्यामध्ये या दुसऱ्या षटकामध्ये गौरेश खूपच अनलकी ठरतोय. गौरेशने सामना बदललाय. चहामध्ये बिस्किट एवढं टाकलं की ते बुडलं मित्रा. ही संधी निर्माण झाली होती तुमच्यासाठी. मैत्री 11 15 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 15. 22 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू मध्ये 22 धावा आणि अशा प्रकारची गोलंदाजी हे कुठेही गणित जमत नाहीये. विजयाचं हे विजयाचं समीकरण नाहीये. एक धाव आणखीन वाढले. 15 चेंडू यावेळेला मात्र हिट विकेट सफल आउट करत होता. मागे गेला, पुढे आला. कधी कधी अजीब और गरीब तरीके से ये बल्लेबाज आउट हुआ. आउट होने वाला बल्लेबाज है उदिक्ष. यस दीजिए. मात्र एक होईल का? कौस्तुभ सारंग विजयासाठी 14 चेंडू 21 धावा. गौरेश गोलंदाजी करण्यासाठी तयार. हा चेंडू मात्र ड्राईव्ह केला, खोदून काढला होता. पुन्हा एकदा राकेश हरस्कर यांच्याकडून ते चांगलं क्षेत्ररक्षण. 13 चेंडू 21 धावा. सामना अटीतटीचा. डॉट डिलिव्हरी, बिंदी डिलिव्हरी मतलब विनिंग डिलिव्हरी आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 21 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रंगत आहे. हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच होणार. 12 चेंडू आणि 21 धावा. कोण होणार टेबल टॉपर हे या सामन्यामध्ये कळेल आपल्याला. गोरखनाथ चला डिस्कशन भरपूर काय काय होतंय. डिस्कशन सल्ला मसलत म्हणूनच म्हटलं जातं सुबह की चाय और बड़े लोगों की राय दोनों लाइफ में जरूरी है. क्रिकेट मध्ये सुद्धा कानमंत्र जरुरी आहे. मराठीमधील हा एक सुंदर शब्द आहे. क्रिकेटमध्ये कानमंत्र दिला जातो. गोलंदाजाला असू देत किंवा फलंदाजाला असू देत. 12 चेंडूंचा खेळ बाकी. 21 धावांची आवश्यकता. आव्हान तसं मोठं आहे. सुधीर भाई प्रतिष्ठान संघासमोर 12 चेंडू 21 धावा. गोलंदाजी करण्यासाठी तयार. स्वतः गोरक्षनाथ किंवा गोरखनाथ कॅप्टन आयकॉन प्लेयर. या चेंडूवरती बघूया. ओ ड्राईव्ह करायचा प्रयत्न आहे. हा चेंडू स्विंगिंग डिलिव्हरी. यावेळेला मात्र तृतीय पंचाकडे जाईल नक्कीच. डिसिजन पेंडिंग. नॉट आउट. वन डे का सर? वन डे येस वन डे. नॉट आउटचा इशारा येतोय. वन डे येतोय बाईकच्या स्वरूपामध्ये. 11 चेंडू 20 धावांची गरज. 11 चेंडू आणि 20.
11 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. यावेळेला फुल टॉस चेंडू आणि तितका चांगला क्षेत्ररक्षण विक्रम यांच्याकडून काय झाला पाहिजे जोरदार. या 4 धावा नाही विजयासाठीच्या या 4 धावा वाचल्यात. मेहनत में दिन हो तो किस्मत कभी धोखा नहीं देती. लहरन से डरकर नौका पार नहीं होती. यूं ही बैठे बैठे जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की हार नहीं होती. गुड डिलेवरी जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. खरोखर जबरदस्त गोलंदाजी गोरक्षनाथ यांच्याकडून. यावेळेला मात्र समीकरण बदलले. 9 चेंडू 20 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 20 धावा. फिल्डिंग विनिंग मोमेंट ठरू शकतो. विक्रमने वाचवलेल्या 4 धावा या मोमेंटम शिफ्ट करणारे आहेत का? या विनिंग मोमेंट होऊ शकतात का? यावेळेला मात्र ड्राईव्ह फसला होता परंतु झेल सुद्धा फसला आणि चौकार जातोय. लकीली 4 धावा मिळत आहेत. सुधीर भाई प्रतिष्ठानवरती आज श्रीकृष्ण मात्र प्रसन्न आहे. पहिल्या सामन्यापासून लक इज इन टेक युअर फेवर्स. त्यांच्या फेवर मध्ये नशीब आहे. मेहनत मात्र कमी पडेल तर नशीब काही करू शकत नाही. लक्षात ठेवा सुधीरभाई प्रतिष्ठान. कारण समोरचा संघ मैत्री 11 खरोखरच डिझर्व करतात. आजच्या नाईट मधील एक झुंजार जबरदस्त शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द असलेला हा संघ. विक्रमने ते चौकार अडवले. आताचा जो प्रणयचा जो प्रयत्न होता ट्राय होता तो वाखाणण्यासारखा होता. खरोखरच पाहण्यासारखा तो डाईव होता. झेल होऊ शकला असता. या चौकाराने धावसंख्या वाढते. आता हवे आहेत 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. 8 चेंडू 16 धावा. ना मुन्ना ना गोरखनाथ ये नहीं करना चाहिए. वाईड बॉल. पंचांचा इशारा येतोय. ऑफ पिचच्या बाहेर वाईड बॉलने धावसंख्या वाढते. 22. 15 धावांची आवश्यकता. हा मात्र टॅप येतोय. यावेळेला विक्रम यावेळेला येतोय खालखाली चौकार. हा विनिंग चौकार होईल का? कौस्तुभच्या बॅट मधून निघालेला. कोण बॅटर कोणतो? प्रबंधन सॉरी प्रभ्या यांच्या बॅट मधून निघालेला हा चौकार विनिंग शॉट होता का? आता मात्र स्ट्रेट टू द चार जोरदार अपील केली जाते. काय घडतंय? ड्रामा घडतोय. प्रत्येक क्षणाला क्रिकेट बदलते. प्रत्येक क्षणाला नक्कीच नाटक आहे. खरोखर ड्रामा आहे. एक जबरदस्त नाट्यकृती पाहतोय असं वाटतंय. तो हॉरर शो पाहतोय असं वाटतंय. यावेळेला फरार डिसिजन पेंडिंग. एक धाव पूर्ण झाली तर एक धाव कमी होईल जिंकण्यासाठीची. आता धावा झाल्या टोटल. धावा झाल्यात नाही आता तर नाही. अजून पकडलेलं नाही. 26 सॉरी 26. 26. जर ही धाव झाली तर 27 होतील. रनआउट झाला भरपूर काही चेंज होईल. थँक्यू. आउट. फलंदाज बाद. तृतीय पंचांकडून येते डिसिजन. फलंदाज बाद. 26 धावावरती थांबतो सुधीरभाई प्रतिष्ठान. ओव्हर झाली. षटक संपते मित्रांनो. 3 षटकांची समाप्ती झाली आहे. 6 चेंडू आणि 11 धावा. डीजे सुद्धा थरथरलाय कारण त्याचा हात चालत नाहीये.
पाहिजेत मैत्री 11 37 धावांना ते डिफेंड केलंय 37 धावांना